नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकाची लागवड होत आहे. काही झालेले आहेत किंवा काही नवीन होत सुद्धा आहेत. तर कांदा पिकामध्ये जो काही पिळ रोग आहे, तर याचं प्रमाण आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला दिसून येतं. तर जर तुमच्या कांदा पिकामध्ये पिळ रोग झालेला असेल किंवा तुम्ही नवीन कांदा पीक लावत असाल, तर पिळ रोग येऊ नये म्हणून किंवा पिळ रोग आल्यानंतर काय उपाय करावे, त्यामध्ये कोणती फवारणी करावी, याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, पिळ रोग काय येतो याविषयी थोडक्यात माहिती बघूया. तर पिळ रोग येण्याचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे जर जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जास्त दिवस जर ओलावा टिकून राहिला तर आपल्या पिकावरती पिळ रोग येऊ शकतो. तर यासाठी मित्रांनो, आपल्याला जमिनीतून न्यूट्रिशन अपटेक होण्यासाठी, त्याचबरोबर पिळ रोग थांबण्यासाठी आपल्याला एक कॉम्बिनेशनमध्ये फवारणी करायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले इंडिगम कंपनीचं एक फायटन येतं. त्यामध्ये पोटॅशियम साल्ट लाँग चेन फॉस्फरस हा घटक आहे. तुम्ही फायटन घेऊ शकता किंवा हा घटक असलेलं तुम्ही दुसऱ्याही कंपनीचं एखादं घेतलं तरी चालेल. तर हे घ्यायचं आहे. तुम्हाला प्रमाण आहे जे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक बुरशीनाशक यामध्ये घ्यायचं आहे, ते म्हणजे मेटॅलेक्झिन. फायटनमुळे काय होतं, की आपल्या जमिनीतील जे काही बुरशीनाशक असेल, बुरशीजन्य रोग असेल, त्यावरती फायटन आपल्याला नियंत्रण मिळवून देतं. त्याचबरोबर वरील जे काही बुरशी असेल झाडावरती, सुद्धा यामुळे नियंत्रण होते. त्याचबरोबर जमिनीतील न्यूट्रिशन जे आहे ते सुद्धा अपटेक यामुळे होतं. आणि त्याचबरोबर जर आपण मेटॅलेक्झिन घेतलं, कॉम्बिनेशनने जी फवारणी घेतली, तर जो काही पिळ रोग होणार आहे तो आपल्या ठिकाणी थांबणार आहे किंवा होणार नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, की जमिनीमधील न्यूट्रिशन अपटेक न झाल्यामुळे हे पिळ रोग होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला एक ह्युमिक यामध्ये घ्यायचं आहे आणि ह्युमिक घेतल्यानंतर ह्युमिकमुळे तुमच्या पांढऱ्या मुळांची वाढ होईल आणि खालून जे काही न्यूट्रिशन आहे ते पूर्ण या ठिकाणी अपटेक होणार आहे. तर ह्युमिक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एखादं आपल्याला यामध्ये मच्छर जे असतात आपल्या झाडावरती, त्यासाठी आपल्याला लान्सर गोड घ्यायचं आहे. असं या औषधांची कॉम्बिनेशनची एक तुम्हाला फवारणी घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचं तुम्हाला जे काही प्रमाण आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देतो आणि ही फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती घ्यायची आहे. तुम्हाला इतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कॉम्बिनेशन आहे तुम्हाला दुकानदार सांगत असतील. परंतु हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते आपण पहिले आपल्या शेतामध्ये अनुभव घेऊन किंवा त्याचे रिपोर्ट कसे येतात हे संपूर्ण माहिती बघूनच तुम्हाला या ठिकाणी आपण सांगत असतो. तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला तुमच्या कांदा पिकावरती घ्यायचं आहे. त्यामुळे तुमच्या कांदा पिकाची जी काही नवीन होणारी वाढ आहे किंवा जी काही मर आहे तो सुद्धा या ठिकाणी तुमचा थांबणार आहे. त्याचबरोबर जो काही होणारा पिळ रोग आहे तो सुद्धा या ठिकाणी तुमचा पूर्ण कव्हर होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही फवारणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक नवीन-नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही एकदा सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला नवीन-नवीन जे काही व्हिडिओज आहेत ते वेळेवरती भेटत जाईल. धन्यवाद.